बदलापूर शहरामध्ये ज्येष्ठ नागरिक सेवाभावी मंडळचा आज 11वा वर्धापन दिन जो आहे तो साजरा होताना आपल्याला बघायला मिळतो आहे आणि अस्तित्व ज्येष्ठ नागरिक सेवाभावी मंडळ यांच्या माध्यमातून हा कात्रप परिसरामध्ये असलेला ज्येष्ठ नागरिकांचा 11वा वर्धापन दिन जो आहे तो सध्या साजरा होतो आहे। बदलापूरच्या लाडक्या नगराध्यक्षा ऋषिताई घोरपडे त्याचबरोबर अनेक प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात। सर्वात महत्वाचं म्हणजे बदलापूरचे आमदार किसन कथोरे सर यांची प्रमुख उपस्थिती आज या वर्धापन दिनानिमित्त आपल्याला इथे पाहायला मिळते आहे। हॅलो, या ठिकाणी नगराध्यक्ष सौ ऋषिता घोरपडे मॅडम यांचं स्वागत करण्यासाठी आता 2 शब्द मी बोलतो। नंतर स्वागत करण्यासाठी आम्ही एक लेडीजचं एक नाव सुचवतो, त्याच्याप्रमाणे यायचं। तुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगर अध्यक्षा पहिल्या नगराध्यक्षा सौ ऋषिता घोरपडे मॅडम यांनी तुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या चेहरा मोहरा बदलण्याचा विडा उचललेला असून त्यांनी 1 एप्रिल 2026 पासून प्लॅस्टिक पिशव्यांवर पूर्णपणे बंदी घालून खूप चांगल्या कार्यक्रमाला सुरुवात केली आहे। आम्ही सर्व बदलापूरकर आपल्या निर्णयाचं स्वागत करीत आहोत। तसेच त्यांचे स्वागत मंडळाच्या सदस्य नंदा गायकवाड मॅडम यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो। या अजून 2-3 मॅडम या जरा वरती 2-3 मॅडम या वरती। हा या हो, नंदा मॅडम अजून झाल्या का? 2-3 मॅडम या ना। मराठी मॅडम या कसं वरती या। सध्या आपण बघत आहोत अस्तित्व ज्येष्ठ नागरिक सेवाभावी मंडळ यांच्या माध्यमातून 11वा वर्धापन दिन जो आहे तो साजरा केला जातोय आणि बदलापूरचे आमदार किसन कथोरे साहेब यांची प्रमुख उपस्थिती आहे। त्याचबरोबर नगराध्यक्ष ऋषिताई घोरपडे, नगरसेवक राजेंद्र घोरपडे, ऋषिताई, त्याचबरोबर पाटकर मॅम, नगरसेविका, अनेक नगरसेविकांचे प्रमुख उपस्थिती जी आहे पाहायला मिळते आहे। हॅलो, यानंतर आमच्या मंडळाने यावर्षी एक नवीन स्मरणिका तयार केलेली आहे आणि ती स्मरणिका तयार करण्यामध्ये आमच्या मंडळातील काही सदस्यांनी अविरत कष्ट घेतलेले आहेत। त्यांची नावं मी थोडक्यात सांगतोय। श्री विलास जाधव साहेब, पितांबर बेडसे साहेब, मधुकर देशपांडे सर आणि वसंतराव तायडे आणि रामदास पाटीलजी यांच्या अथक परिश्रमातून आम्ही यावर्षी स्मरणिकेची निर्मिती केलेली आहे आणि प्रथमच अस्तित्व ज्येष्ठ नागरिक मंडळ यावर्षी प्रथमच स्मरणिकेचे उद्घाटन प्रकाशन करत आहे आणि आपले लाडके आमदार किसनराव कथोरे यांच्या हस्ते स्मरणिकेचे उद्घाटन होत आहे। जोरदार टाळ्या आपण स्मरणिकेचा उद्घाटन जे आहे ज्येष्ठ नागरिकांच्या या ठिकाणी आपल्याला बदलापूरचे लाडके आमदार किसन कथोरे साहेब यांच्या हस्ते जे आहे ते आता होताना बघायला मिळतंय। तर या स्मरणिकेचा उद्घाटन सध्या जे आहे ते केलं जात आहे आणि ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून या स्मरणिकेचं उद्घाटन जे आहे छान पहा। स्मरणिकेचं प्रकाशन होत आहे। अस्तित्व ज्येष्ठ नागरिक सेवाभावी मंडळ आता दरवर्षी आपण स्मरणिका प्रकाशित करणार आहोत। स्मरणिकेचं प्रकाशन झालेलं आहे। सर काय बोलाल, आज कसं वाटतं आहे या ठिकाणी आलेल्या? ठीक आहे, आज आपल्या हस्ते स्मरणिकेचं उद्घाटन सोहळा ज्येष्ठ नागरिकांनी अस्तित्व या नावाने पहिल्यांदा स्मरणिका प्रसारित केलेली आहे। खरं म्हणजे ही मंडळी सतत बदलापूर शहरावर प्रेम करणारी मंडळी आहे। बदलापूरला खूप मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे आणि त्यांच्या आशीर्वादाने आमच्यासारख्यांना सुद्धा नक्कीच त्याचा लाभ झालेला आहे आणि तो निश्चितपणे त्यांना त्यांच्या आशीर्वादासाठी आम्ही इथं आलो। मनापासून या अस्तित्व ज्येष्ठ नागरिक सदस्यांनी केलेल्या या स्मरणिकेचं स्वागत करतो। मॅडम काय बोलाल?
अस्तित्व ज्येष्ठ नागरिक सेवाभावी मंडळ ह्या मंडळातर्फे आज त्यांच्या ह्या स्मरणिकेचं लोकार्पण झालेलं आहे. मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देते. आणि खरंच म्हणजे एक वयाचा टप्पा ओलांडल्यानंतर, रिटायरमेंट झाल्यानंतर जेव्हा समविचारी लोक एकत्र येतात तेव्हा नक्कीच समाजाला एक वेगळी दिशा मिळते. तर अशा ज्येष्ठांची नेहमीच आम्हाला त्यांच्या मार्गदर्शनाची नेहमीच आम्हाला अपेक्षा असते. तर मी आजच्या दिवशी अस्तित्व ज्येष्ठ नागरिक सेवाभावी मंडळाच्या सर्व ज्येष्ठांना विनंती करेन की या शहराचा विकास करण्याची जी धुरा तुम्ही माझ्या खांद्यावर दिलेली आहे ती धुरा सांभाळताना आपल्या मार्गदर्शनाची मला नक्कीच अपेक्षा आहे. तर वेळोवेळी आपल्याकडून मार्गदर्शन मला मिळत राहावं एवढीच अपेक्षा करते आणि खूप खूप शुभेच्छा देते. धन्यवाद. अस्तित्व ज्येष्ठ नागरिक सेवाभावी मंडळाचा अस्तित्व ज्येष्ठ नागरिक सेवाभावी मंडळाचा आज 11वा वर्धापन दिन आहे. आणि त्या 11 वर्ष म्हणजे खूप मोठा काळ आहे. आणि 11 वर्ष सगळ्यांनी एकत्र राहून हे मंडळ चालवलंय आणि त्याची उत्तरोत्तर प्रगती होत चाललेली आहे. त्याबद्दल मी या मंडळाला खूप खूप धन्यवाद देते. आणि या मंडळातीलच म्हणजे माझ्या प्रभागातील या जनतेने मला प्रचंड बहुमताने निवडून दिलं त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानते. आणि यापुढे त्यांना जर काही समस्या असतील किंवा काही सुधारणा करायची त्यांची इच्छा असेल तर ते मी नक्कीच करून देईल असं मी आश्वासन देते. धन्यवाद. धन्यवाद. आपण बघितलं की स्मरणिकेचा उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडलेला आहे. तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर नक्कीच येऊ द्या. आणि ज्येष्ठ नागरिकांच्या माध्यमातून हा एक चांगला सेवाभावी कार्यक्रम जो